बाय करतो तिशू बाय. एव्हरीवन, तर हा आहे आमचा जयपूरचा तिसरा दिवस. आता मी पटकन तयार होऊन घेणार आहे. आउटफिट घातला आहे, थोडासा मेकअप करून घेते आणि पटकन तयार होऊन जाते, कारण की आम्हाला आज खूप सारे ठिकाण बघायचे आहे. सो चला बघूयात. आजसुद्धा आम्ही फिरायसाठी कोणतीही कॅब केली नाही. मेट्रोने आम्ही चांदपोलला आलो आमच्या हॉटेलपासून. आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे का मंदिरामध्ये, आणि ते मंदिर जास्त फेमस नाही आहे. सो आम्ही गुगल सर्च करत करत जात होतो. सो आम्हाला या मार्केटमधून सुद्धा जावं लागलं. आणि मग फायनली शोधता शोधता आम्हाला मिळालं हे मंदिर, जिथे आम्हाला यायचं होतं फायनली. मंदिरात त्रिशाचा खूप लाड केला त्यांनी. असं वाटलं त्यांना की राधा राणीच आलेली आहे. त्यानंतर आम्ही तिथे पूजा केली, फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही आमच्या समोरच्या प्रवासाला निघालो. मंदिरातून निघून आम्ही सरळ मोहम्मद हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायसाठी आलो. तिथे ब्रेकफास्ट केला, पण माझ्या सवयीनुसार मला खूप भूक लागली असताना मी तिथला व्हिडिओ शूटिंग घेऊ शकली नाही. पण इंटेरियरचा नक्की घेतला आहे, तो बघा. हळूहळू तर आम्हाला आज खूप फिरायचं होतं, पण ॲक्च्युली आम्हाला हॉटेलला जाऊन चेकआउट करायचं आहे, कारण की आज आम्हाला दुसऱ्या हॉटेलला चेक इन करायचं होतं. सो आम्ही मेट्रोनी अजून हॉटेलला वापस गेलो, तिथे आमचं सामान घेतलं आणि कॅब केली आणि दुसऱ्या हॉटेलला गेलो, कारण की ते जे हॉटेल आहे ते दूर होतं. त्याच्यामुळे आमच्याकडे सामान भरपूर होतं. सो आम्ही कॅब करून या दुसऱ्या हॉटेलला आलो. तो हा आहे आमचा फॅमिली सूट, आणि हे जयपूरपासून हॉटेल जे आहे ते थोडंसं दूर होतं. सो आम्ही इथे आलो, आणि ही जी हॉटेलची रूम आहे ती तुषारच्या मित्रांनी, म्हणजे त्रिशाच्या बाबाच्या मित्रांनी बुक केलेली आहे त्याच्याकडनं. सो आम्ही सामान ठेवलं, दुपार झालेली होती. सो आम्ही विचार केला की थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. फूडचा ऑर्डर दिला, पण खूप उशीर होत होता. सो आम्हाला जो मिळालं हराभरा कबाब तेच खाल्लं आम्ही, आणि आम्ही निघालो अजून समोरच्या प्रवासासाठी, कारण की आज आम्हाला हवा महल आणि जंतर मंतर दोन्ही बघायचं होतं, बिर्ला मंदिरसुद्धा बघायचं होतं. सो इथलं पण जे नियरेस्ट मेट्रो स्टेशन होतं आम्ही तिथे गेलो ऑटोनी, आणि नंतर तिथून आम्ही आमच्या बडी चौपाटीला पोहोचलो. हवा महल.300 तो पुस्तक मला 300 रुपये जातो. हा नाही माहीत मला, तो मागे तो गेला मागे येतो तिकडे. आता राहू विचारतो नवीन. मागे तो 300 रुपये होता. हां, बडी चौपाटी मेट्रो स्टेशनला आपण उतरलो की हवा महल अगदी वॉकिंग डिस्टन्सला आहे. सो हवा महलला सुद्धा एंट्री करायसाठी तिकीट काढावं लागते. सो माझा भाऊ जो आहे तो तिकीट काढायला गेला आणि गाईडसुद्धा बुक केला. क्विकली मी तुम्हाला सांगते की राजाने जे आहे हा हवा महल का बरं बनवला. सो राजा राणी हे सगळे तर तिकडे अंबर पॅलेसला राहायचे, पण जसं जसं मग दिवस होत गेले तर पॉप्युलेशन पण वाढत गेली आणि एम्प्लॉयमेंटची पण प्रॉब्लेम येत गेली. सो राजानी जे आहे जयपूर हे नगर बसवलं, आणि स्पेसिफिकली जिथे हवा महल आहे त्याच्या आजूबाजूला सगळं मार्केट एरिया आहे, सगळे दुकान काढले तिथे, आणि खाली दुकान आणि वरती त्यांची राहायची सोय, अशा प्रकारे तिथे अरेंजमेंट केली.
आणि मग झालं असं की हे सगळे शॉप्स आणि हे सगळे जे मार्केट आहे, जे आम पब्लिक आहे, ते जे राणी आहे त्या बघू शकत नव्हत्या, कारण की त्या पडद्याशिवाय कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हत्या. त्यासाठी म्हणून राज्यांनी जो आहे म्हणजे राण्यांसाठी स्पेशली की ते नॉर्मल पब्लिकला पाहू शकेल, शॉपिंग मार्केट बघू शकेल, दुकाने बघू शकतील, यासाठी हवा महल बनवलेला आहे. तब से है 200 साल पुरानी शॉप्स है वो सारी. जा रहे हैं अंदर. हे आहे प्रताप मंदिर, जिथे जे आहे राजा जयसिंग यांचं स्टॅच्यू बनवलेलं आहे आणि स्पेशली म्हणजे त्यांच्या हातामध्ये पेन आहे, तलवार नाही, कारण की राजा जयसिंग जे होते ते खूप मोठे ॲस्ट्रोलॉजर आणि मॅथमॅटिशियन होते. तो वुड का है, लकड़ी का है, बट ये जो कलर आप देख रहे हो ना सारा फैब्रिक के ऊपर है. और ये गेट 230 साल पुराना गेट है. ये कलर आज भी मौजूद है. यानी कि अगर ये जो कलर है, जयपुर इसका आज भी सब कुछ बनाता है. ये जयपुर की फेमस आर्ट है सांगानेरी प्रिंट. इसी तरह खाने इथे ज्या एरियामध्ये तुम्हाला म्युझिक शो चालू दिसत आहे, म्युझिक प्रोग्राम टुरिस्टसाठी ठेवलेला असतो, इथे आधीच्या काळात राजा राणी बसून जे आहे ते जेवण करायचे. हा त्यांचा डायनिंग एरिया आहे. या एरियाला पूर्ण रत्न मंदिर म्हणतात. इथे सुद्धा जे आहे तुम्हाला म्युझिक शो चालू दिसत आहे टुरिस्टसाठी, पण आधी इथे रत्नांचा म्हणजे माणिक रत्न जे आहे यांचा मार्केट बसायचा. तिथनं राणी स्पेशली तिथून परचेस करायच्या रत्न, जे पण त्यांना आवडायचे, पण त्या घालायच्या नाही, कारण की ते जे सगळे रत्न आहे ते ॲस्ट्रोलॉजीच्या हिशोबाने जे ॲस्ट्रोलॉजर सांगतील तशाच प्रकारे त्या वेअर करायच्या. सो इथलं मार्केट राहायचं स्पेसिफिकली राणींसाठी, तिथलं शॉपिंग करायला. आप शूट करो असं ना, पकड असं. स्वतः नाही करता येत. तर जेव्हाही हवामानमधले कल्चरल प्रोग्राम व्हायचा, तर या झरोक्यामधनं जे आहे त्या राण्या कल्चरल प्रोग्राम बघायच्या विदाऊट पडदा. सो म्हणून हे झरोके इथे स्पेसिफिकली बनवल्या गेलेले आहे, जेणेकरून राणी बघू शकेल प्रोग्राम, पण राणींना कोणी बघू शकणार नाही. त्या ज्या हिरव्या खिडक्या आहेत तिथनं राण्या ज्या आहेत त्या मार्केट बघू शकायच्या. स्विंग मंदिर ना, विचित्र मंदिर. स्विंग म्हणजे इथे एक पाळणा होता. इथे एक पाळणा होता जिथे कृष्ण भगवानला इथे मूर्तीमध्ये ठेवायचे आणि राणी आणि दासी सगळ्या इथे खेळायच्या. भी है यहाँ. इसलिए डेडिकेटेड है सन और मून. सूर्य और चंद्रमा से रिलेटेड जो फेस्टिवल्स होते थे, रानियाँ सिटी पैलेस से यहाँ आती थी, ये सेलिब्रेट करते थे. देन अगेन गो टू द सिटी पैलेस. लाइक करवा चौथ और शरद पूर्णिमा वो यहीं सेलिब्रेट किया. आप देखोगे यहाँ भी विंडोज और झरोखे. ये जो मेन स्ट्रीट है, जो लॉर्ड कृष्णा का क्राउन है, वो यही वाली वॉल है. अच्छा, पूरी मेन स्ट्रीट दिखती है, बिल्कुल बाहर से देखते हैं तो. अच्छा, आपने गणगौर फेस्टिवल के बारे में सुना? हाँ. राजस्थान का, जयपुर का मेन त्यौहार है गणगौर. उसमें होता क्या है, शिव पार्वती की मूर्ति होती है. 15 डेज तक जो गर्ल्स हैं वो उनकी पूजा करती हैं. और जयपुर में क्या होता है, जो लास्ट डे आता है, जयपुर की जो प्रिंसेस है दिया कुमारी, वो उन मूर्तियों की पूजा करती है. फिर एक प्रोसेशन निकलता है, मूर्तियों को पालकी में बैठाते हैं, पूरा पिंक सिटी का भ्रमण करवाते हैं. वो आज भी इसी रोड से होकर के गुजरता है. पूरा ट्रैफिक डाइवर्ट कर देते हैं. 1 3 4 5 हॉल. तर कन्फ्यूज करायसाठी बनवून ठेवले आहे रूम. आणि मग तो वरून पाहिल आणि मग अटॅक करेल. तोप जैगट फूड में है. यहाँ भी है, आपको यहाँ भी देखने को मिलेगी. बट जो सबसे बड़ी तोप है वो जैगट फूड. ये पूरी अरावली की पहाड़ियाँ. राजस्थान पूरा कवर्ड है. नहीं जाएगी, सुप्रीम कोर्ट ने रोक लगा दी. अच्छा, नहीं जाएगी. प्रोटेस्ट किया है सब लोगों ने. ये ओपन नाच गाने के कल्चरल इवेंट्स के लिए. ये टॉम देख रहे हैं, यहाँ राजा खड़े होते थे, रस्सियाँ बंधी हुई है, यहाँ से दूर नहीं जा सकता. और सामने राजा भी छोटे मैंने आपको दिखाया, दोनों हमें सामने. और आर्टिस्ट पूरे कलाकार यहाँ नाच गाना करते हैं. ये व्यू है जो हमें यहाँ से जयपुर का बहुत ही सुंदर देखने को मिला.
अभी हम फोटोज नहीं सो हे तुम्ही मागे रंगीबिरंगी काच बघत आहे, तर त्यावेळेस राजाने हे रंगीबिरंगी काच म्हणजे रत्न लावलेले होते, जसे की नीलम झालं, मुंगा झालं, जे पण रत्न आहेत जेम्स ते ॲस्ट्रॉलॉजीच्या हिशोबाने लावले होते. कर. है तो ये उससे भी पुरानी. तो ये जो लॉन्ग इयरिंग्स वाला जो कल्चर है, जो फैशन है, वो आज का तो बिल्कुल नहीं. पहले का ही इसीलिए जयपुर के जो इयरिंग्स हैं, जो जयपुर के बैंगल्स हैं, रात की चूड़ी है, वो बहुत फेमस है. आता आम्ही कुठे चाललो त्रिशू? हवा महलपासून जंतर मंतर. हवा महलला जो पश्चिमी गेट आहे तिथूनच आम्ही जंतर मंतरला चाललो. फक्त 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे. लेट्स गो. सो जंतर मंतर जे आहे ते तसं खूप मोठं आहे आणि हे मॅथमॅटिकल आणि इन्स्ट्रुमेंटल आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही सांगू शकत नाही आणि सगळं दाखवू शकत पण नाही. ते तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला गाईड सांगतो आहे तेव्हाच ते तुम्ही समजू शकता. सो तरी पण मी जे गाईडनी मला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगितली ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की जंतर मंतरचं ॲक्च्युली नाव जंतर मंतर नसून यंत्र आणि मंत्र असं होतं, पण मग लोकांनी त्याला कन्वर्ट करत गेले आणि ते जंतर मंतर होत गेलं. सो हे काही जादूचं ठिकाण नाही आहे, इथे इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते इन्स्ट्रुमेंटचा वापर करून मॅथमॅटिक्सचे जे कॅल्क्युलेशन आहे ते आधीचे जे आहे ॲस्ट्रॉलॉजर ते करत होते. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीसाठी, कुंडली बनवण्यासाठी किंवा वेळ ओळखण्यासाठी जे तुम्हाला गरज असते ज्या इन्स्ट्रुमेंटची, ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते मोठ्या मोठ्या साईजमध्ये इथे बनवलेले गेलेले आहे. 6 मंथ दक्षिण. दक्षिणायन. ये दक्षिणायन का पार्ट है. ओके. सन तो आप देखोगे मिडिल में अभी दक्षिणायन चल. दक्षिणायन में नीचे नक्षत्र पे 241 पे घुमाएंगे, उसके सामने देखेंगे कौन से नक्षत्र का नाम है, वो उस बच्चे का नक्षत्र कहलाएगा. अच्छा. ये पूरा सिस्टमेटिक तरीके से बना हुआ है. लाइक अगर एक बच्चे ने जन्म लिया, सबसे पहले सनडायल टाइम मिला, फिर उत्तरायण दक्षिणायन, फिर राशि, राशि से डिग्री, डिग्री से नक्षत्र. ये भी बता रहना चाहिए कि पहले कौन सा यंत्र देखना है, दूसरा कौन सा यंत्र देखना चाहिए. संडाल में क्या साइंस रहेगा तो ही समझ में आएगा. जंतर मंतर जे आहे ते 1728 मध्ये बनणं सुरू झालं आणि 1734 मध्ये याचं काम पूर्ण झालं. सो राजा जयसिंगनी हे बनवलेलं आहे जंतर मंतर, कारण की राजा जयसिंग जे आहे ते खूप मोठे ॲस्ट्रॉलॉजर आणि मॅथमॅटिशियन सुद्धा होते. गोरखपुर से पंडित आते हैं, फ्लैग लिखकर तो बिल्कुल टॉप में डाउन वहाँ तक जाएंगे, और वो जो हवा चल रही है ईयर से कैलकुलेट करके बताते हैं जयपुर का वेदर कैसा रहेगा, गर्मी में कितनी गर्मी, सर्दी में कितनी सर्दी, कितनी बारिश होगी. अब मैम ग्लोबल वार्मिंग और पॉल्यूशन की वजह से थोड़ी उनकी एक्यूरेसी कम हो गई, बट अगर हम उस टाइम की बात करें 100% एक्यूरेसी उसकी. अभी तो प्रेडिक्टेबल ही नहीं है. हाँ बिल्कुल, आप देखोगे मैम बड़े हमारे पापा को बाबा बोलते हैं बाबा बोलते हैं, और माँ को हमारे आई बोलते हैं. आई बोलते हैं, बिल्कुल आई बोलते हैं. अगर जैसे कि हमारे दादू साहब हैं, तो दादू साहब को हमारे बाबा है. मेवाड़ और मारवाड़, जैसे मेवाड़ तो आ गया हमारा जोधपुर, वैसे ही मेवाड़ हो गया उदयपुर, वैसे ही जयपुर जो है ढूंढाड़ क्षेत्र बोलते हैं जयपुर को. जो जयपुर की बोली है वो ढूंढाड़ी है. अच्छा. जैसे कि आपने अगर गुजराती सुनी हो तो हर वर्ड के आगे 6 लगता है, वैसे जयपुर की भाषा में भी हर वर्ड के आगे 6 लगता है. अच्छा. साल लगता है बट वर्ड के एंड में 6 लगेगा. जैसे कि मैं पूछूंगा कहाँ क्या कर रहे हो, तो जयपुरी भाषा में बोलेंगे काई कर रही हो 6, कट्ठे जा रही हो 6, हाँ. तो 6 लगता है लास्ट में. अच्छा. सा लगता है मैम हमारी जो जिसको हम बोलेंगे स्पेशल राजपूती भाषा, अच्छा. रॉयल राजपूती भाषा, उसमें सा लगेगा. हाँ. हुक्म काई कर रहा होते, कट्ठे जा रहा होते. और वहीं अगर हम बात करें मारवाड़ की, तो मारवाड़ की जो लैंग्वेज है जोधपुर की, वहाँ सै नहीं बोलते, सै साइलेंट रहता है, वहाँ सै की जगह है बोलते हैं. जैसे मैं आपको बोलूँगा सुनो मेरी बात, तो वहाँ बोलेंगे हुणो मारी बात, वहाँ सै वर्ड यूज़ नहीं करते, हुणो बोलते हैं. अच्छा. हाँ, तो ये जो है अलग अलग स्टेट्स में अलग अलग डिस्ट्रिक्ट में डिफरेंस है. तो जंतर मंतर बघून झालं. जंतर मंतरला लागूनच सिटी पॅलेस आहे, पण आम्ही तो बघितला नाही. त्याची तिकीट 400 रुपये आहे. जंतर मंतरच्या बाहेरच तुम्हाला चाट आणि फ्रूट्स वगैरे मिळतात, ते आम्ही खाल्ले आणि डायरेक्ट आठवणी आला हो बिर्ला मंदिर. असं. वा, किती सुंदर आहे हे फूल, किती सुंदर आहे तिशू, आहे की नाही. मंदिर तर खूपच सुंदर.
बिर्ला मंदिरच्या आतमध्ये तुम्हाला फोटोग्राफी अलाउ नाही आहे. अगदी आमच्या समोरच गार्डने आहे, 2-3 लोकांचे फोन घेतलेले होते. सो मी आतमधलं शूटिंग अजिबात काही करू शकले नाही. आणि बाहेरचं जे मंदिर आहे ते खूप जास्त सुंदर आहे आणि आतमध्येही मंदिर खूप सुंदर आहे. आता वेळ आहे गरमागरम जेवणाची. सो हॉटेलमध्ये आम्हाला छानपैकी मस्त गरमागरम जेवण मिळालं, सूप पण मिळालं. खूपच छान होतं जेवण, अप्रतिम टेस्ट होती. सो आम्ही जे आहे अगेन मेट्रो स्टेशन, नियरेस्ट मेट्रो स्टेशन बघितलं आणि तिथपर्यंत आलो, हॉटेलपर्यंत आलो रिक्षानी. सो असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस. सो आम्ही करत आहोत जेवण. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला करून घ्या लाईक, शेअर आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब. चला भेटूया, बाय.